नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीनं स्वतःची सत्ता मिळवली. एक हाती सत्ता, एक हाती. म्हणजे ज्या पश्चिम बंगालमध्ये आज तागायत कधी कुणी विचार केला नव्हता की अशी सत्ता कधी मिळेल, त्या भारतीय जनता पार्टीनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली. आणि त्याची कारणं अशी काही धक्कादायक आहेत की ती नुसतीच सत्ता फक्त काय भाषणं देऊन आणि काहीतरी नको तसल्या गोष्टी करून पैसे चारून मिळवलेली सत्ता नाहीये. ती सत्ता तिथल्या स्थानिक लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या हातात दिली आहे. तिथल्या सगळ्या स्थानिक लोकांनी ठरवलं की आम्हाला जी काही आमची सत्ता आहे ती भारतीय जनता पार्टीच्या हातात द्यायची. असं का झालं? हे कारण काय या गोष्टीचं? कशासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यात आल्या? जरा व्हिडिओ व्यवस्थित ऐका, जरा कान डोळे उघडे ठेवून ऐका की आपण आपल्या महाराष्ट्रात राहतोय, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे आपण एकदम सुरक्षित आहोत, आपल्याला काही घेणं देणं नाही, आपण एकदम बिंदास्त आहोत, आपले गगनचुंबी इमारती आपल्या मुंबई पुण्यासारख्या शहरांमधल्या पाहतोय आणि निवांत आपलं गावाकडे जाऊन सुख अनुभवतोय. त्यामुळे आपल्याला वाटतं की बाहेरच्या देशामध्ये बाकीकडे काय सगळं आलबेल आहे, पण नाही तसं नाहीये. आज महाराष्ट्राचाही भाग घ्या. आज जिथं जिथं मुस्लिम बहुल भाग आहे तिथं बघा जाऊन एकदा परिस्थिती काय आहे बाबांनो, काय आहे परिस्थिती एकदा. का त्या लोकांनी पश्चिम बंगालमधल्या एक हाती सत्ता या लोकांच्या हातामध्ये दिली, याची कारणं जेव्हा तुम्ही ऐकाल तुम्हाला धक्का बसेल, धक्का. त्या पश्चिम बंगालच्या मार्गे जी काही रोहिंग्या आणि बांगलादेशी आतमध्ये घुसतायत, ती लोक सगळी ज्या देशाला आपल्या बर्बाद करतायत, या आत घुसलेली लोक तिथल्या स्थानिक हिंदूंच्या कत्तली करतायत. या सगळ्या गोष्टींचा रोष या लोकांनी सगळ्या काढला. त्या मुर्शिदाबादमध्ये ती काही फेन्सिंग नाहीये आपल्या BSFची, म्हणजे आपल्या जवानांची लाईन ऑफ कंट्रोल जी असते ती नाहीये. आणि त्या लाईन ऑफ कंट्रोल नसल्यामुळे ही सगळी लोक झाडांमधून, जंगलांमधून, नद्या ओढ्यांमधून सगळे आतमध्ये शिरतायत. आणि ममता बॅनर्जी त्यांना आत घ्यायची वोट बँक वाढवण्यासाठी, खोटे आधार कार्ड वगैरे काढण्यासाठी कार्यालय त्या सगळ्या बॉर्डरवरती उभी केली होती. आला आतमध्ये की लगेच आधार कार्ड वगैरे सगळं केलं जायचं, त्यांना राहण्यापिण्याची सगळी जागा दिली जायची, मग सगळ्या देशभरामध्ये ती सगळी लोक पाठवली जायची. इतकी घाणेरडी गोष्ट तिथं चालायची, इतकी घाणेरडी गोष्ट. ड्रग्ज किती यायचे, मुली किती इथून तिकडे नेल्या जायच्या, तिकडून इकडं आणल्या जायच्या. या सगळ्या गोष्टी इतक्या भयंकर होत्या, इतक्या भयंकर. आणि तिथला स्थानिक या सगळ्या गोष्टी भोगत होता. पश्चिम बंगालमधल्या मुस्लिम बहुल भागांमध्ये हिंदू मुलींना मारून टाकलं जात होतं, त्यांना भोगलं जात होतं, बलात्कार केले जात होते. दिवसा ढवळ्या लहान लहान मुलींना घेऊन जायचे आणि हे रोहिंग्या बांगलादेशी घुसलेली लोक सगळे बलात्कार करायचे. बांगलादेशमध्ये जे हिंदूंना जाळण्याचा आणि सगळ्या गोष्टी घडण्याचा प्रकार जो घडला ना, तो आपण सर्वांनी टीव्हीवरती पाहिला. पण या बंगालमध्ये घडलेल्या अशा असंख्य घटना या ममता बॅनर्जीने दाबून टाकल्या, कुणालाही कधी सांगू दिलं नाही. कारण ते डाव्यांचं सरकार आतापर्यंत तिथं होतं, त्यामुळे उजव्यांना म्हणजे हिंदूंना नेहमी दाबण्याचा प्रयत्न या देशामध्ये चाललंय. काय जिथं बघावं तिथं फक्त हिंदूंना दाबलं जात आहे. जो तो फक्त हिंदूंवरती तुटून पडतोय. इकडे मुसलमान हिंदूंवर तुटून पडताय. आता ते बौद्ध ते त्यांनाही कुठलं काय मोठे बळ आलंय काय समजत नाही मला. सगळे गेलेले तर हिंदू धर्मातूनच आणि उलटे आता हिंदू धर्मावरतीच उलटतायत. ते ख्रिश्चन ते तिकडे धर्मांतरणाचं सगळं वेळ सुटलंय. एकदा जर हिंदू पेटला ना, यार तुम्हाला मी खोटं नाही सांगत, हे आता वोटिंग बिटिंग आहे, संविधानावर आपला देश चालतो बाबा, ठीक आहे, मतदान करा, आपला राग त्या मतदानाच्या याच्यातून व्यक्त करा, आपलं सरकार आणा, या सगळ्या गोष्टी चालू आहेत म्हणून ठीक आहे. इतिहास घडायला वेळ लागणार नाही. ज्या दिवशी संविधान, कायदे या सगळ्या गोष्टी लोक रागाच्या भरात सोडून देतील ना, बंद करून टाकतील, त्या दिवशी लक्षात ठेवायचं की हिंदू किती घातक आहे ना, हे त्या दिवशी समजेल. जोपर्यंत हिंदू सहिष्णू आहे तोपर्यंत शांत आहे. पण ज्या दिवशी खरोखर त्याच्या रागामध्ये रूपांतर होईल आणि पुन्हा एकदा जशी तलवारीच्या मुठ्याला हात घातला जायचा, तसा मराठ्यांनी किंवा आपल्या समस्त सगळ्या हिंदूंनी त्या देशावरती राज्य केलं, ते काय उगाच असं नाही केलं. अशा कितीतरी सत्ता इथं आल्याने उलथवून टाकल्या. ती जर गोष्ट पुन्हा घडायला लागली किंवा पुन्हा जर घडली ना, तर मग मात्र अवघड होईल. या सगळ्या गोष्टी त्या पश्चिम बंगालमधल्या लोकांनी अनुभवल्या आहेत. त्यांना ते मनातून कुठे ना कुठेतरी वाटू लागलं की नाही, हा बदल घडला पाहिजे, बस झाला. अशीच एक घटना त्या दुर्गापूरमधल्या आसनसोलमधली त्या जो वेस्टर्न बाजार आहे, त्या वेस्टर्न बाजारामधलं जे काही दुर्गा मंदिर होतं, ते दुर्गा मंदिर 17 वर्षांपासून बंद होतं. आणि काल जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा ते मंदिर खुलं झालं. कोर्टाने स्पष्ट आदेश दिले होते की हे मंदिर खुलं ठेवा, ओपन ठेवा, पण ते उघडलं जात नव्हतं. ते कोण हिंमत करत नव्हतं. का? कारण तिथं असणारी 25 ते 30% मुस्लिम लोकसंख्या ते करू देत नव्हती. मी काय सांगतोय जरा व्यवस्थित ऐका. 25 ते 30% मुस्लिम संख्या बाकी हिंदू संख्येला ते मंदिर उघडं करू देत नव्हती. ज्या दिवशी या देशामध्ये यांची संख्या आपल्यापेक्षा वरचढ होईल, ते मेजॉरिटीमध्ये जातील, तुम्ही मायनॉरिटीमध्ये याल,
तेव्हा तुम्हाला जसं बांगलादेशमध्ये जाळलंय, जसं पाकिस्तानात संपवलंय, तसं भारतातला हिंदू संपवला जाईल. याचा अर्थ तुम्ही विचार करा किती मोठं षडयंत्र, किती मोठ्या गोष्टी यांच्या चालू आहेत. एवढेसे आहेत आज आपल्याला झेपेनासे झालेत, एवढेसे आहेत. 17 वर्ष ते मंदिर बंद ठेवलं का? यांच्या दहशतीमुळं, यांच्या सगळ्या गोष्टींमुळं. जर मंदिर उघडण्याचा प्रयत्न केला हिंदूंनी तर हिंदूंच्या मुली कुठेच्या कुठे घेऊन जायचं, त्यांना कापून टाकायचं, काय काय नको तसल्या गोष्टी करायच्या, प्रकरणं दाबून टाकली जायची. या ममता बॅनर्जीच्या काळामध्ये कितीतरी बलात्कार पश्चिम बंगालमध्ये झाले, कितीतरी हिंसा झाल्या आणि त्या सगळ्या गोष्टी तिनं दाबून टाकल्या. येतील आता आता 5 वर्ष आता सरकार आहे ना, आता कसा खोटा सारतील बघा यांच्यामध्ये, आता कसा खोटा सारतील. आता ही ममता बॅनर्जी आयुष्यात परत कधी दिसणार नाही, परत कधी दिसणार नाही. हे जे कोणी घुसलेत त्यांना तर कसे शोधून शोधून ठोकतील, फक्त एवढं लक्षात ठेवा तुम्ही. फार मोठं क्रांती या देशामध्ये आता घडायला सुरुवात होणार आहे. आता हे नरेंद्र मोदी, अमित शहाना माहिती आहे आता आपला शेवटचा काळ आहे. शेवटच्या काळामध्ये साम दाम दंडाने भेद, जाग्यावरती कार्यक्रम, सगळ्यांवरती लक्ष आहे, सगळ्यांवरती हिंदू संघटनांचं लक्ष आहे. कोण कोण धर्मांवरती आपल्या हिंदू धर्मांचे लचके खेचतंय ना, या सगळ्यांवरती सगळ्यांचं लक्ष आहे. येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांचा बाजार उठणार, एवढं लक्षात असू द्या. विचार करा, जे मंदिर 17 वर्ष बंद राहतंय, बंद, हिंदू मेजॉरिटी असून मग का नाही त्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं? विचार करा एकदा, का नाही करावं त्यांनी मतदान? परिस्थिती बघा, समजून घ्या किती लांछनास्पद परिस्थिती आपल्याच देशामध्ये, हिंदू देशामध्ये ही अशी परिस्थिती आहे. आणि जेव्हा यांची लोकसंख्या वाढेल आपल्या देशामध्ये, काय होईल हो? जरा विचार करा एकदा, काय होईल? मग तुम्ही हिंदू म्हणून जागे राहिलं पाहिजे ना, तुम्ही हिंदू म्हणून जागे राहा, हिंदू म्हणून आपल्या हिंदू पक्षांनाच मतदान करा. कारण बघा, आज भाजप आल्यानंतर लगेच एका दिवसामध्ये मंदिर खोलण्याची हिंमत दाखवली का? लोकांमध्ये तेवढी शक्ती आली, ताकद आली. पण आज अर्धा हिंदू या डाव्या पक्षांच्या बाजूने गेलाय. फक्त पैशांसाठी स्वतःचं छोटंसं इमान त्यांच्या पायावरती ठेवणारे असले हिंदू, ज्यांना इतिहास कधी माफ करणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुम्ही काय करता एकदा स्वतःच्या मनाला विचारा. आता राजकारण आहे, आपण राजकारणामध्ये कुठल्या गोष्टी करतो याचं जरा भान प्रत्येकाला असलं पाहिजे. पश्चिम बंगालमधलं ते मंदिर याचं उत्तम उदाहरण आहे बाबांनो, उत्तम उदाहरण. विचार करा, यांची लोकसंख्या वाढेल तेव्हा काय होईल? तुमचं राम मंदिर बंद पडेल. त्यामुळे जागे राहा. येणाऱ्या काळामध्ये पश्चिम बंगाल साफ होईलच होईल, पण त्या मार्गातून येणारे बरेच जण साफ होतील, एवढं लक्षात ठेवा. आणि देशामध्ये जेवढे घुसलेत ना, त्यांचा कार्यक्रम लवकर सुरू होईल, एवढं फक्त त्यांनी लक्षात ठेवावं. पुढच्या इलेक्शनला या देशामध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीचं पुन्हा एकदा सरकार बसेल ना, त्यावेळेला खूप मोठे निर्णय काही होणार आहेत. समान नागरिक कायदा आला पाहिजे, कारण हा समान नागरिक कायदा अत्यंत महत्वाचा आहे. जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत या देशातली हुशार लोक, त्यांना कुठे ना कुठेतरी योग्य स्थान मिळणार नाही. आणि हा नियम जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपला देश कधीच मोठा होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. मी काय म्हणतोय, कधीच मोठा होणार नाही. कारण हे 30-35% वाले पुढे जात आहेत, त्यांचं काय म्हणजे तिथं जाऊन ते काय करतायत यात आपल्याला सांगायची काही गरज नाहीये. आणि जी हुशार आहेत, ज्यांच्यामध्ये खरोखर क्षमता आहे हुशारीची, ती लोक अशीच मागं राहत आहेत फक्त या एका आरक्षणाच्या दरीमुळे. त्याच्यामुळे हे आरक्षण वगैरे सगळं काढून टाकलं पाहिजे आणि आर्थिक निकषावरती आरक्षण दिलं पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.